नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी BA फर्स्ट इयर इतिहास विषय प्राध्यापक सुहास चौधरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, इतिहास हा विषय आपल्या इतर परिचयाच्या विषयापैकीच एक विषय. आजच्या या BA फर्स्ट इयर फर्स्ट सेमचा जो इतिहासाचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे तो सुरुवातीला आपण या ठिकाणी समजून घेऊया. प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला BA फर्स्ट इयरला अभ्यासक्रमाला सांगितलेला आहे. यामध्ये एकूण 5 युनिट आहेत. पहिल्या युनिटमध्ये प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती, वैदिक काळ व धार्मिक चळवळींचा उदय असे एकूण 4 उपघटक या ठिकाणी सांगितलेले आहे. प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांमध्ये आपल्याला पुरातत्वीय साधने, पुराभिलेखीय साधने आणि जे परकीय प्रवासी आपल्या भारतामध्ये आलेले होते त्यांची प्रवास वर्णने यांचा अभ्यास या प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांमध्ये आपला आहे. त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत असताना या संस्कृतीचा उद्गम, तिचा विस्तार, या हडप्पा संस्कृतीमधील सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाविषयीची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्याच पद्धतीने या संस्कृतीमधील जी नगर रचना या ठिकाणी सांगितलेली आहे आणि सोबतच सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची जी कारणे आहे त्यांचा पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. त्यानंतर वैदिक काळामध्ये वैदिक काळाचे जे 2 प्रकार या ठिकाणी पडलेले आहेत, एक म्हणजे पूर्व वैदिक काळ आणि दुसरा म्हणजे उत्तर वैदिक काळ. तर या दोन्ही वैदिक काळामधील जे आर्यांचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक जीवन आहे या जीवनाविषयीची माहिती आपल्याला या घटकामध्ये पाहायची आहे. सोबतच सामाजिक विकास पाहत असताना वर्ण, जाती आणि 16 संस्कार याविषयीची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. धार्मिक चळवळींच्या उदयामध्ये आपल्याला खास करून जैन धर्म आणि बौद्ध धर्म यामध्ये गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा जीवन परिचय अभ्यासल्यानंतर जैन आणि बौद्ध धर्माचा उदयाची कारणे कोणती होती आणि त्यांचं पतन कशा पद्धतीने झालेलं होतं, त्याची कारणे काय होती यांचा अभ्यास असा एकूण सविस्तर पहिल्या घटकाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहावायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर 2मध्ये राज्यसंस्कृतीचा उदय आणि मौर्य काळ या 2 घटकाविषयीची माहिती आपल्याला युनिट नंबर 2मध्ये दिलेली आहे. राजकीय संस्कृतीच्या उदयामध्ये गण आणि 16 महाजनपदे सोबतच पर्शियन आणि ग्रीक यांचे आक्रमणाची कारणे आणि त्यांचे परिणाम भारतावर काय झाले याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मौर्य काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य, त्याची प्रशासन व्यवस्था, कला आणि स्थापत्यकला, सोबतच कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आणि इंडिका मेगस्थनीचा या ग्रंथांचा अभ्याससुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या दोन्ही ग्रंथामध्ये तत्कालीन मौर्यकालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय जीवन कशा पद्धतीचं होतं याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सम्राट अशोक, कलिंगचं युद्ध आणि या युद्धाचा सम्राट अशोकावर झालेला परिणाम आणि सम्राट अशोकाने स्वीकारलेला बौद्ध धर्म याविषयीसुद्धा माहिती आपल्याला या दुसऱ्या युनिटमध्ये पाहायची आहे. सोबतच मौर्य काळानंतर शुंग, कुशाण आणि सातवाहन या घराण्यांविषयीची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. युनिट नंबर 3
ज्यामध्ये गुप्त साम्राज्य आणि वाकाटक घराणे याविषयीची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. गुप्त साम्राज्यामधील समाज, कला, स्थापत्यशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान सोबतच गुप्तकालीन प्रशासन व्यवस्था, व्यापार, वाणिज्य आणि कृषी याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला गुप्त साम्राज्याला सुवर्णकाळ असं का बरं म्हणतात, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नाचा अभ्याससुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सोबत वाकाटक साम्राज्यामध्ये वाङ्मय, कला, स्थापत्यकला, वाकाटक घराण्यांचे गुप्त घराण्यासोबत असलेले संबंध, वाकाटक साम्राज्यामध्ये समाजव्यवस्था आणि धर्म याविषयीचा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 3 करावायचा आहे. युनिट नंबर 4 वर्धन साम्राज्य, त्यामध्ये सम्राट हर्षवर्धन यांनी केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार, सम्राट हर्षवर्धन कशा पद्धतीने बौद्ध धर्माचा आश्रयदाता बनला याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. वर्धन साम्राज्यानंतर बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव, चोल यांचे सांस्कृतिक, साहित्यिक, व्यापार, व्यवसायातील धोरण याचा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 4 दिलेला आहे. सोबतच अरब आणि तुर्कांचं भारतावर केलेलं आक्रमणाची कारणे, त्यांचे भारतावर झालेले परिणाम हा सुद्धा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 4 दिलेला आहे. युनिट नंबर 5 प्राचीन भारत या प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती, सोबतच प्राचीन भारतातील स्त्रियांची स्थिती कशा प्रकारची होती, प्राचीन भारतातील न्यायव्यवस्था आणि कला आणि स्थापत्यकला असा सविस्तर अभ्यास, म्हणजेच एकंदरीत BA फर्स्ट इयरला पहिल्या सेममध्ये आपल्याला हा संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, इतिहास हा विषय ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्या MPSC स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये ज्या पद्धतीने पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स हे विषय महत्त्वपूर्ण असतात, मराठी, इंग्रजी, त्याच पद्धतीने इतिहास विषय हा सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असतो. सुरुवातीला आपण इतिहासाच्या पहिल्या घटकाला म्हणजेच प्राचीन भारतीय इतिहासाची साधने याला सुरुवात करण्यापूर्वी इतिहासाविषयी जी बेसिक माहिती आहे ते या ठिकाणी आपण व्याख्या, इतिहास या शब्दाची उत्पत्ती, इतिहास विषयाचे जनक अशी सविस्तर माहिती आणि सोबतच इतिहास विषयाच्या अभ्यासाचे महत्त्व यावर एक दृष्टिक्षेप या ठिकाणी आपण टाकूया. मित्रांनो, युनान या प्रांतामध्ये जन्मास आलेला हेरोडोटस हा इतिहास विषयाचा जनक आहे. इतिहास या शब्दाची उत्पत्ती इति प्लस ह प्लस आस या मूळ संस्कृत शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ हे असे घडले असा होतो. इतिहासाला लॅटिन भाषेमध्ये हिस्टोरिया, फ्रेंच भाषेमध्ये हिस्टोरी आणि इंग्लिशमध्ये त्याला हिस्ट्री असे म्हणतात. यानंतर इतिहासाच्या काही प्रमुख व्याख्या या ठिकाणी आपल्यासमोर सांगत आहोत. इतिहासाचा जनक हेरोडोटस याने इतिहासाची व्याख्या करत असताना असं म्हटले आहे, इतिहास म्हणजे भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे होय. त्यानंतर ब्रिटिश इतिहासकार E.H. कार यांनी असे म्हटले आहे, इतिहास म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद होय. रियासतकार गो सरदेसाई असे म्हणतात, इतिहास म्हणजे मानवी प्रगतीचा आढावा होय. फ्रान्सिस बेकन यांच्या मते इतिहास म्हणजे मानवाला शहाणा बनवणारी विद्याशाखा होय. अमेरिकन इतिहासकार
प्राध्यापक नेव्हिस यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडणारा पूल आहे. इतिहासाचा अभ्यास करत असताना जो पहिला घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला दिलेला आहे तो म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासाची साधने. त्यापूर्वी आपल्याला माहिती असायला पाहिजे की इतिहासाचे 2 प्रकार आहेत, ज्यामध्ये नंबर 1 प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक असे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे, माहिती असायला पाहिजे. प्रागैतिहासिक इतिहास आणि ऐतिहासिक काळ म्हणजे इतिहास काळ. ज्या काळामध्ये इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लिखित साधने उपलब्ध नव्हती, म्हणजेच इसवी सन पूर्व 6वे शतक नंतरचा जो काळ आहे त्याला आद्य इतिहास काळ किंवा प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. ऐतिहासिक काळामध्ये इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मानवाला या ठिकाणी लिहिण्याची व वाचण्याची कला अवगत झालेली होती आणि यालाच ऐतिहासिक काळ असं म्हणतात. इतिहासाच्या काही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला जे एकूण 5 घटक पहिल्या सेमला दिलेले आहेत त्यावर जी प्रश्नपत्रिका आपल्यासमोर येणारी आहेत परीक्षांमध्ये त्याचं स्वरूपसुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. एकूण 5 घटक पहिल्या सेमला असतात आणि या 5 घटकांपैकी कुठल्याही 2 घटकांवर 2 मोठे प्रश्न म्हणजे 16 गुणाचे 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कुठल्याही एका घटकावर 16 ऑब्जेक्टिव्ह 16 गुणासाठी विचारले जातात आणि उरलेल्या 2 घटकांवर 4 असे लघुत्तरी प्रश्न म्हणजे 16 गुणासाठी 4 गुणाचे लघुत्तरी 4 प्रश्न म्हणजे एकूण 8 प्रश्न कुठल्याही 2 युनिटवर विचारले जातात. अशा पद्धतीने 80 गुण हे थेअरीचे असतात आणि 20 गुण 5ही घटकांवरच्या ज्या असाइनमेंट्स आहे त्यावर दिलेले असतात. तर असो, आजच्या या पहिल्या तासिकेमध्ये आपण BA फर्स्ट इयर फर्स्ट सेमचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी समजून घेतलेला आहे. त्यानंतर इतिहास या विषयाचे जनक, इतिहास या शब्दाची उत्पत्ती, इतिहास या विषयाला जे इतर देशांमध्ये जे शब्दांचा उपयोग केलेला आहे ते शब्दसुद्धा आपण नावसुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि सोबतच इतिहासाच्या ज्या प्रमुख व्याख्या इतिहासकारांनी सांगितलेल्या आहे, ज्यामध्ये हेरोडोटस, ब्रिटिश इतिहासकार, रियासतकार, फ्रान्सिस बेकन, अमेरिकन इतिहासकार यांच्या काही प्रमुख व्याख्यासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आणि इतिहास विषयाचा जो अभ्यास आपल्याला करावायचा आहे, तर इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना इतिहास विषयाचं महत्त्व काय आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर उद्यापासून आपण पहिल्या घटकाला सुरुवात करणार आहोत. इतिहास विषयाचे महत्त्व पाहत असताना इतिहास हा विषय महत्त्वपूर्ण का बरं आहे, तर त्याची काही प्रमुख कारणे घटक आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये नंबर 1 सांगितलेला आहे की इतिहासात मानवाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केला जातो. इतिहासपूर्व काळापासून मानवाने केलेल्या प्रगतीचा आढावा आपल्याला इतिहासामध्ये घेतला जातो. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव आपली वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करत असतो. पूर्वजांचे कर्तृत्व आणि त्यांनी दिलेला वारसा आपल्यामध्ये जाणून घेण्याची एक जिज्ञासा आपल्यामध्ये निर्माण होते. भूतकालीन घटनांचे स्मरण आणि त्यातून मिळणारी शिकवण यांच्या अभ्यासातून आपण वर्तमानात वाटचाल करताना चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपण काळजी घेत असतो. वर्तमान काळात आपल्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी इतिहासाची मदत होत असते. ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण आपण इतिहासाच्या माध्यमातून करू शकतो. ऐतिहासिक घटनांचा शोध घेताना भूतकाळातील कारणांचा अभ्याससुद्धा आपल्याला या इतिहासामधून होत असते. सोबतच
भूतकाळाच्या अवलोकनातून वर्तमान काळातील समस्यांचा उलगडा होऊ शकतो. समस्यांचं निराकरण आपण करत असतो. वर्तमानकालीन वर्तणूक किंवा धोरणे योग्य ठेवण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास अतिशय आवश्यक असतो. त्यासोबतच इतिहासामध्ये साम्राज्याचा झालेला उदय, त्यांचा विस्तार आणि त्या साम्राज्यांचं झालेलं पतन याचासुद्धा अभ्यास आपल्याला इतिहासामधून समजून येतो. सोबतच एका देशाचा इतर देशांमध्ये चालत असलेला व्यापार, तेथील आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवन, सोबतच राष्ट्रातील वसाहतवाद, त्यातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्यवादी चळवळी, क्रांती, या सर्व गोष्टींचा अभ्यास, माहिती आपल्याला इतिहास या विषयाच्या माध्यमातून मिळत असते आणि हेच इतिहास विषयाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेमध्ये आपण युनिट नंबर 1 मधील पहिला प्रश्न, प्राचीन भारतीय इतिहासाची साधने याविषयीची माहिती पाहूया. धन्यवाद.